पिंपरी चिंचवडच्या डी.वाय. पाटील आयुर्वेदिक रिसर्च सेंटरमध्ये 8वं आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक संमेलन 1 आणि 2 फेब्रुवारीला संपन्न होणार। या परिषदेसाठी जगभरातून आयुर्वेदातील तज्ञ संशोधक, अध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत आणि या संमेलनामध्ये आयुर्वेदातील विविध विषयांवरती व्याख्यानं, शोधनिबंध आणि विचार मंथन होणार आहे। याबाबत डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर स्मिता जाधव यांनी माहिती दिली आहे। पिंपरीच्या डी.वाय. पाटील विद्यापीठामध्ये आयुर्वेदिक परिषद होतीये आणि ही परिषद केव्हा होतीये, काय ह्या परिषदेमध्ये होणार आहे। माझ्याबरोबर डॉक्टर स्मिता जाधव मॅडम आहेत। मॅडम, काय एकंदरीत या परिषदेचा उद्देश असणार आहे, काय या परिषदेमधून खरं तर जगाला दिलं जाणार आहे? डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ हे 2003 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं विद्यापीठ आहे आणि लास्ट 7-8 वर्षापासून नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये टॉप 50 मध्ये कंटिन्युअसली येत आहे। तर आपलं विद्यापीठ जे आहे हे रिसर्चला फार भर देत असतं आणि रिसर्चला भरपूर मोटिवेशन मिळावं म्हणून आपण हे इंटरनॅशनल वर्ल्ड काँग्रेस आयुर्वेदा काँग्रेस ही 1 आणि 2 फेब्रुवारीला ऑर्गनाईज करत आहोत, ज्यामध्ये आपण स्पेशल डिलीट आणि स्पेशल कॉन्व्होकेशन पण घेत आहोत, ज्याच्यात स्पेशल डिलीट देत आहोत डॉक्टर टोनी नादार साहेबांना, डॉक्टर सर देशमुख सरांना आणि भागवत सरांना। तर ही कॉन्व्होकेशन होत आहे 1 तारखेला आणि 2 तारखेला आपलं काँग्रेस इंटरनॅशनल आयुर्वेदा काँग्रेस पण होत आहे। आपल्याला आयुर्वेदा हे अख्ख्या जगभरात न्यायचं आहे। जसं आपल्या पंतप्रधान मोदींचं जसं स्वप्न आहे तसं आपल्याला हे आयुर्वेदा सगळ्या जगभरात न्यायचं आहे। त्यामुळे आपण ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज करत आहोत, ज्याच्यामुळे रिसर्च, स्टार्टअप, एंटरप्रेन्योरशिपला भरपूर वाव मिळेल। येत्या 1 आणि 2 फेब्रुवारीला ही परिषद पिंपरीतील डी.वाय. पाटील विद्यापीठात होतीये। कॅमेरामन मोरेसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।